नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अपेक्षा पाटील तुम्हा सगळ्यांचं सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ह्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत करते. 12 ते 18 सप्टेंबर 2022 या आठवडाभरासाठीच्या ज्या पण काही महत्त्वाच्या चालू घडामोडी आहेत, महत्त्वाच्या इन द सेन्स की ज्या चालू घडामोडी आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये विचारली जाण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे, अशा सगळ्या चालू घडामोडी मी आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहे. त्याबद्दलची इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. सो हे जे लेक्चर आहे ते तुम्ही पूर्ण बघा, कारण की हे आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. वाटल्यास तर तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तो स्टार्ट टू एंड पूर्ण बघा आणि पूर्ण बघून झाल्यानंतर तुम्ही स्वतः डिसाईड करा की हे लेक्चर तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असेल, महत्त्वाचं असेल किंवा नाही. आणि हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं, इन्फॉर्मेटिव्ह वाटलं तर तुमच्या इतर मित्रांना माझा हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवरील आता हा जो तुम्ही व्हिडिओ बघता आहात तो तुम्ही पहिल्यांदाच नव्यानेच बघत असाल आणि आतापर्यंत आपल्या ह्या लाडक्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सर्वात आधी आपल्या ह्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन पण सेट करा, जेणेकरून ह्यापुढे मी जे पण काही असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जाईल. आणि ह्या ज्या मी चालू घडामोडी तुमच्यापर्यंत आज ज्या पोहोचवणार आहेत त्याच्या जर तुम्हाला नोट्स हव्या असतील तर त्याच्यासाठी तुम्ही आपलं टेलिग्रॅम चॅनल जॉईन करा. आणि आपल्या त्या टेलिग्रॅम चॅनलचं नाव आहे सूर्यकिरण अकॅडमी #कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. वाटल्यास तर आपला हा जो व्हिडिओ आहे ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला आपल्या त्या टेलिग्रॅम चॅनलची लिंक शेअर करेल. त्या लिंकवर जाऊन सुद्धा तुम्ही आपल्या त्या टेलिग्रॅम चॅनलला जॉईन होऊ शकता. पण ती जी लिंक आहे त्यावर जाऊन तुम्ही टेलिग्रॅम चॅनलला तेव्हाच जॉईन होऊ शकता जेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये टेलिग्रॅम नावाचं ॲप्लिकेशन इन्स्टॉल असेल. तुम्ही प्ले स्टोअरवर जाऊन टेलिग्रॅम इन्स्टॉल करू शकता. चला तर मग आता कुठलाच वेळ वाया न घालवता आपण आजच्या लेक्चरची सुरुवात करूया. आजच्या लेक्चरमधील पहिल्या न्यूजवरील प्रश्न आहे, पुरातत्वशास्त्रज्ञ ब्रज बसीलाल यांना पुढीलपैकी कोणता पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते? ऑप्शन ए पद्मविभूषण, ऑप्शन बी पद्मभूषण, ऑप्शन सी वरील दोघंही, ऑप्शन डी वरील दोघंही नाही. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी वरील दोघंही. हे जे पुरातत्वशास्त्रज्ञ होते ब्रज बसीलाल यांना हे दोघंही पुरस्कार मिळालेले होते. आता आपण याचं एक्सप्लेनेशन बघू. 1970च्या मध्यात राम जन्मभूमीच्या ठिकाणी उत्खननाचे नेतृत्व करणारे प्रख्यात पुरातत्वशास्त्रज्ञ जे आहेत ब्रज बसीलाल यांचे नुकतेच निधन झाले. आणि हे महत्त्वाचे पुरातत्वशास्त्रज्ञ असल्यामुळे यांच्यावर आधारित आपल्याला एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून मी ही न्यूज आजच्या लेक्चरमध्ये इन्क्लूड केली आहे. त्यांना भारताचे सर्वात वरिष्ठ पुरातत्वशास्त्रज्ञ मानले जाते. त्यांनी त्यांच्या वयाच्या 100 वर्षांपर्यंत पुरातत्व क्षेत्रात संशोधन व लेखन केले आहे. अजून पुढे काय दिलंय बघा, त्यांना कोणते पुरस्कार प्राप्त झाले ते इथे सांगितले. त्यांना 2000 साली पद्मभूषण आणि 2021 साली पद्मविभूषण त्यांना लाभलेला आहे. आता आपण पुढील न्यूजवर आधारित प्रश्न बघू. पुढीलपैकी कोण ब्रिटनचे राजकुमार बनले? ऑप्शन ए चार्ल्स, ऑप्शन बी विलियम, ऑप्शन सी डॅनियल आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी विलियम. हे ब्रिटनचे नवे राजकुमार बनले आहेत. राजा आणि राजकुमार याच्यामध्ये फरक लक्षात घ्या बरं का तुम्ही. ज्या एलिझाबेथ होत्या द्वितीय, त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांचा जो मुलगा होता चार्ल्स ते राजा बनले आणि त्या राजांनी त्यांचा राजकुमार कोण असेल आता ते जोपर्यंत आहेत आता त्याच्यानंतर ते एक्सपायर झाल्यानंतर त्यांच्यानंतर कोण राजा बनेल हे कोण ठरवतं? तो राजा ठरवतो. आणि
कशावरून तो ठरवतो? जो राजा असतो तो त्याच्या मुलीला किंवा मुलाला राजकुमार किंवा राजकुमारी म्हणून घोषित करतो. मग तो राजा जेव्हा एक्सपायर होतो, त्याचं निधन होतं, त्याच्यानंतर तो जो राजा किंवा राजकुमारी असते तो राजा किंवा राणी बनत असते. इथे दिलंय बघा. ब्रिटनचे राजा चार्ल्स यांनी त्यांचा मोठा मुलगा विल्यम आणि सून केट यांना ब्रिटनचे राजकुमार आणि राजकुमारी म्हणून घोषित केले आहे. पूर्वी चार्ल्स जे आहे आणि त्यांची पत्नी, स्वर्गवासी पत्नी डायना यांना हीच उपाधी प्राप्त होती. म्हणजे त्या जेव्हा एलिझाबेथ द्वितीय जिवंत होत्या तेव्हा त्या राणी होत्या आणि त्या राणी असताना ब्रिटनचे राजकुमार होते चार्ल्स आणि राणी राजकुमारी होत्या त्यांच्या स्वर्गवासी पत्नी डायना. आणि आता जेव्हा आता एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन झालं तर त्याच्यानंतर राजा कोण बनेल? ऑब्व्हियसली की जो राजकुमार असेल तो. मग राजकुमार कोण होता? जेव्हा एलिझाबेथ द्वितीय होत्या तेव्हा राजकुमार होते चार्ल्स. आणि मग आता एलिझाबेथ द्वितीय नंतर राजा बनले चार्ल्स आणि आता चार्ल्स यांनी त्यांचा मोठा मुलगा विल्यम यांना राजकुमार म्हणून घोषित केलेलं आहे. राजकुमार विल्यम जे आहेत ते एलिझाबेथ द्वितीय यांचे नातू आहेत. मी याच्या आधीचं जे लेक्चर होतं करंट अफेअर्सचं त्याच्यामध्ये ही न्यूज कव्हर केली आहे की एलिझाबेथ यांचं निधन झालं आहे. त्याच्याबद्दल ज्या बेसिक पॉईंट्स होते ते मी त्या न्यूजमध्ये कव्हर केले. ते लेक्चर पण तुम्ही बघू शकता. 1958 राजा चार्ल्स राजकुमार म्हणजे प्रिन्स म्हणून घोषित झाले होते आणि आता एलिझाबेथ द्वितीय यांचा मृत्यू झाल्यानंतर ते ब्रिटनचे राजा बनले आहेत. आता आपण पुढील न्यूजवर आधारित प्रश्न बघू. आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिट याचे आयोजन कोठे करण्यात आले? ऑप्शन ए संभाजीनगर, म्हणजेच आता जे औरंगाबाद होतं त्याचं नाव आता संभाजीनगर झालं आहे, ते संभाजीनगर. ऑप्शन बी दिल्ली, ऑप्शन सी ग्रेटर नोएडा आणि ऑप्शन डी हैदराबाद. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन याचं उत्तर ऑप्शन ए नाही आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी ग्रेटर नोएडा. याचं एक्सप्लेनेशन बघू आपण. नुकतेच आंतरराष्ट्रीय डेअरी फेडरेशन वर्ल्ड डेअरी समिटचे उद्घाटन आपले भारताचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी केले. ह्या समिटचे किंवा परिषदेचे आयोजन ग्रेटर नोएडा येथील इंडिया एक्सपो सेंटर अँड मार्ट येथे करण्यात आले आहे. जवळपास 50 देशातून 1500 लोक या 4 दिवसीय परिषदेमध्ये सहभागी झालेत. अशी शिखर परिषद भारतात यापूर्वी 1974 आयोजित करण्यात आली होती आणि 1974 नंतर पहिल्यांदा ही समिट भारतामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. आता आपण पुढील न्यूजवर आधारित प्रश्न बघू. चिता इंट्रोडक्शन प्रोजेक्टच्या माध्यमातून पुढीलपैकी कोणत्या देशातून चित्ते भारतात आणले? ऑप्शन ए नामिबिया, ऑप्शन बी न्यूझीलँड, ऑप्शन सी डेन्मार्क आणि ऑप्शन डी नॉर्वे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए नामिबिया ह्या देशातून आणले आहेत आपण चित्ते भारतामध्ये. चित्ता इंट्रोडक्शन प्रोजेक्टचे उद्घाटन 17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते झाले. 1950 नंतर भारतात चित्त्यांचे अस्तित्वच नव्हते. 1950 नंतर भारतात एकही चित्ता बघण्यात आलेला नव्हता आणि मग त्याच्यानंतर म्हणून आपल्या भारतात चित्तांचं अस्तित्व असावं त्यासाठी हा प्रोजेक्ट राबवला जातो आणि त्यानुसार आपण ह्या देशातून नामिबिया ह्या देशातून भारतात चित्ते आणतोय. ह्या प्रकल्पासाठी आपण चित्ते कुठल्या देशातून आणतोय? नामिबिया ह्या देशामधून. पुढील प्रश्न बघू. राष्ट्रीय सागरी वारसा संकुल किंवा नॅशनल मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स कुठे बांधण्यात येणार आहे? ऑप्शन ए गुजरात, ऑप्शन बी कर्नाटक, ऑप्शन सी केरळ आणि ऑप्शन डी तमिळनाडू. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए गुजरात, आपल्या शेजारील गुजरात राज्य, जे आधी महाराष्ट्राचाच एक भाग होतं. बंदरे, जहाज आणि बांधणी जलमार्ग मंत्रालय गुजरातमधील लोथल येथे सिंधू संस्कृतीच्या जागेवर राष्ट्रीय सागरी वारसा संकुल बांधणार आहे.
कोणामार्फत हे असं संकुल बांधण्यात येणार आहे? बंदरे, जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्रालय यांच्यामार्फत. कुठे? गुजरातमधील जे लोथल आहे, जे सिंधू संस्कृतीची एक जागा आहे, त्या जागेवर असं हे राष्ट्रीय सागरी वारसा संकुल बांधलं जाणार आहे. अशा पद्धतीचे भारतातील हे पहिलेच कॉम्प्लेक्स किंवा संकुल आहे. हे पहिलंच आहे असं संकुल देशातील. सो हे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. हे संकुल भारताचा विविध आणि वैविध्यपूर्ण सागरी वारसा प्रदर्शित करेल. असे संकुल बनवण्याचा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी 2019 मध्येच ठरवला होता आणि तो आता प्रत्यक्षात साकारला जाणार आहे. त्यासाठी हालचाली सुरू झालेल्या आहेत. आता पुढील प्रश्न आहे, क्रिकेट आशिया कप 2022 कोणत्या देशाने जिंकला? ऑप्शन ए पाकिस्तान, ऑप्शन बी अफगाणिस्तान, ऑप्शन सी श्रीलंका आणि ऑप्शन डी झिम्बाब्वे. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी श्रीलंका. क्रिकेट आशिया चषक 2022चा अंतिम सामना कोणत्या दोन देशांदरम्यान रंगला होता? तर तो रंगला होता पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका ह्या दोन देशांमध्ये. आणि ही जी स्पर्धा होती, ह्या शेवटच्या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये विजय कोणी मिळवला? श्रीलंका या देशाने. किती धावांनी? 23 धावांनी विजय मिळवला. हा जो चषक आहे क्रिकेट आशिया चषक 2022, तो 6व्यांदा श्रीलंकेने जिंकला आहे. कितव्यांदा जिंकला आहे हे पण महत्त्वाचं आहे. त्याने 6व्यांदा जिंकला आहे. क्रिकेट आशिया चषक 2022 हा 6व्यांदा जिंकला आहे. ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती? ही स्पर्धा दुबईमध्ये आयोजित करण्यात आली होती. पुढील न्यूज, US ओपन 2022 कोणी जिंकली? ऑप्शन ए राफेल नदाल, ऑप्शन बी कार्लोस अल्कारास, ऑप्शन सी कॅस्पर रूड, ऑप्शन डी पेट सॅम्प्रस. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी कार्लोस अल्कारास. याचं आपण एक्सप्लेनेशन बघू. US ओपन 2022 कार्लोस अल्कारास यांनी कॅस्पर रूड यांना हरवून जिंकले. त्यांचा हा पहिल्यांदाच ग्रँड स्लॅम आहे. ज्या 4 ग्रँड स्लॅम्स असतात त्याच्यापैकी ही जी एक ग्रँड स्लॅम आहे US ओपन, ती यांनी पहिल्यांदा जिंकली आहे. कोणी? अल्कारास यांनी. आणि US ओपन जिंकणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरले आहे. त्यांनी पेटे सॅम्प्रस यांचा 1990 मधील विक्रम मोडला आहे. हे जे पेटे सॅम्प्रस आहे, त्यांनी जेव्हा US ओपन जिंकलं होतं 1990 मध्ये, तेव्हा ते US ओपन जिंकणारे सर्वात तरुण खेळाडू ठरले होते. पण त्यांचा रेकॉर्ड आता मोडला आहे यांनी. कोणी? कार्लोस अल्कारास यांनी. तसेच ते जे खेळाडू आहे त्यांनी ग्रँड स्लॅम, चारही ग्रँड स्लॅम जिंकणारे ते सर्वात तरुण खेळाडू सुद्धा ठरले आहे. त्यांनी राफेल नदाल यांचा विक्रम मोडलेला आहे. राफेल नदाल जे आहे त्यांनी 2005 मध्ये फ्रेंच ओपन जिंकून ग्रँड स्लॅम जिंकणारे सर्वात तरुण खेळाडू ठरले होते. पण आता त्यांचा हा राफेल नदाल यांचा हा 2005 मधला सुद्धा रेकॉर्ड मोडला आहे यांनी, कार्लोस अल्कारास यांनी. पुढील न्यूज बघू आपण. भारतात ॲडव्हान्स क्वांटम कॉम्प्युटिंग कौशल्याचा विकास करण्यासाठी IBM आणि -- यांच्यात भागीदारी करण्यात आली. ऑप्शन ए IIT मद्रास, ऑप्शन बी IIT रुर्की, ऑप्शन सी IIT बॉम्बे आणि ऑप्शन डी वरीलपैकी नाही. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए IIT मद्रास. इंटरनॅशनल बिझनेस मशीन्स म्हणजेच IBM ह्या संस्थेने भारतात ॲडव्हान्स्ड क्वांटम कॉम्प्युटिंग कौशल्याचा विकास करण्यासाठी IIT मद्राससोबत भागीदारी केली आहे. हा जो प्रश्न आहे याच्याबद्दल एवढंच एक्सप्लेनेशन इनफ आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. खालील पैकी कोणत्या ठिकाणी पेन्शन तुमच्या दारी हा उपक्रम सुरू करण्यात आला? ऑप्शन ए दिल्ली, ऑप्शन बी पुणे, ऑप्शन सी हैदराबाद आणि ऑप्शन डी मुंबई. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी मुंबई. मुंबईमधील प्रधान महालेखापाल कार्यालयाने पेन्शन तुमच्या दारी हा उपक्रम सुरू केला आहे. कोणी? मुंबईमध्ये सुरू केला आहे. आणि मुंबईमध्ये कोणी सुरू केला आहे? मुंबईमधील प्रधान महालेखापाल कार्यालयाने. या उपक्रमाच्या माध्यमातून पेन्शनधारक त्यांच्या पेन्शनविषयक तक्रारी ऑनलाईन किंवा टोल फ्री क्रमांकावर नोंदवू शकतील.
तसेच पेन्शनधारक शुक्रवारी प्रधान महालेखापाल कार्यालयात जाऊन सुद्धा त्यांच्या समस्या प्रत्यक्षात सोडवू शकतील. मुंबईच्या प्रधान महालेखापाल आहेत जया भगत. पुढील न्यूज बघू. 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 ह्या 1 वर्षाच्या कालावधीसाठी पुढीलपैकी कोणता देश G20 हा जो ग्रुप आहे त्याचा अध्यक्ष असणार आहे? ऑप्शन ए भारत, ऑप्शन बी ब्राझील, ऑप्शन सी बांगलादेश आणि ऑप्शन डी जपान. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आपला भारत देश. 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2023 ह्या 1 वर्षाच्या कालावधीसाठी आपला भारत देश G20 ग्रुपचा अध्यक्ष असणार आहे. आणि ह्या अध्यक्षपदादरम्यान भारत ह्या वर्षभरामध्ये G20च्या 200पेक्षा अधिक बैठका आयोजित करणार आहे. G20 हा जगातील एक प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा एक आंतरशासकीय मंच आहे. तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा की हा जो G20 ग्रुप आहे त्याच्यामध्ये भारतासोबत अजून कोणत्या देशांचा समावेश होतो? गगन स्ट्राईक नावाचा युद्ध सराव पुढीलपैकी कोणादरम्यान आयोजित करण्यात आला? ऑप्शन ए भारतीय लष्करी दल आणि भारतीय हवाई दल, ऑप्शन बी भारतीय लष्करी दल आणि भारतीय वायुदल, ऑप्शन सी भारतीय हवाई दल आणि भारतीय वायुदल, ऑप्शन डी भारत आणि जपान. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए भारतीय लष्करी दल आणि भारतीय हवाई दल. आपल्या देशादरम्यानच हा आयोजित करण्यात आलेला हा सराव 2 दलांच्या दरम्यान. कोणते 2 दल? भारतीय लष्कर दल आणि भारतीय हवाई दल यांच्यात गगन स्ट्राईक नावाचा हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला आहे. पंजाबच्या अनेक भागात ह्या सरावाचे आयोजन केले गेले. हा सराव जो आहे तो 4 दिवसीय असणार आहे. हा सराव कुठे आयोजित केला गेला? पंजाबमध्ये. एवढं तुम्ही लक्षात असू द्या. आणि कुठल्या 2 दलांच्या दरम्यान? भारतीय लष्करी दल आणि भारतीय हवाई दल. कुठला युद्धाभ्यास? गगन स्ट्राईक नावाचा. पुढील प्रश्न. किबिथू मिलिटरी गॅरिसनला पुढीलपैकी कोणाचे नाव देण्यात आले? ऑप्शन ए जनरल मनोज पांडे, ऑप्शन बी जनरल बिपिन रावत, ऑप्शन सी चंद्रशेखर आझाद आणि ऑप्शन डी भगत सिंग. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी जनरल बिपिन रावत. याचा आपण एक्सप्लेनेशन बघू. किबिथू मिलिटरी गॅरिसनचे नाव भारताचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या नावे केले गेले. किबिथू मिलिटरी गॅरिसन हे अरुणाचल प्रदेशमधील अंजाव जिल्ह्यातील चीनच्या LACवर आहे. LAC म्हणजेच लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल. जनरल बिपिन रावत यांचा किबिथू मिलिटरी गॅरिसनशी जवळचा संबंध आहे. तो कसा? 11व्या गोरखा रायफल्सच्या 5व्या बटालियनमधील जनरल बिपिन रावत यांना 1999 ते 2000 दरम्यान किबिथू येथे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल जवळील सर्वात पूर्वेकडील सेक्टरची कमांड दिली गेली होती आणि त्यांनी ही जबाबदारी अतिशय चोखपणे निभावली होती. पुढील प्रश्न बघू आपण. रणजी ट्रॉफी 2022 कोणते राज्य आयोजित करणार आहे? ऑप्शन ए सिक्कीम, ऑप्शन बी मेघालय, ऑप्शन सी मिझोराम आणि ऑप्शन डी त्रिपुरा. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए सिक्कीम. रणजी ट्रॉफीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच सिक्कीम हे राज्य रणजी ट्रॉफी आयोजित करणार आहे. आणि ही ट्रॉफी कधी आयोजित केली जाणार आहे? डिसेंबर 2022 मध्ये. रंगपो ग्राउंडवर ही स्पर्धा जी आहे रणजी ट्रॉफी ती आयोजित केली जाणार आहे. आता ही रणजी ट्रॉफी कशाशी संबंधित आज थोडंसं गडबड होतं आहे. ही रणजी ट्रॉफी जी आहे ती कशाशी संबंधित आहे? कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ही जी रणजी ट्रॉफी आहे ती क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. हे सुद्धा तुम्ही लक्षात असू द्या. सिक्कीम हे राज्य ते रणजी ट्रॉफीच्या मॅचसोबतच अजून कूच बिहारी ट्रॉफी मॅचेस आणि COL CK नायडू ट्रॉफीच्या 3 मॅचेस या ग्राउंडवर आयोजित करणार आहे ह्याच वर्षामध्ये.
पुढील प्रश्न, शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनची 2022 मधील 22वी बैठक कुठे आयोजित केली गेली? ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी पाकिस्तान, ऑप्शन सी अझरबैजान आणि ऑप्शन डी उझबेकिस्तान. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन डी उझबेकिस्तान. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांची 2 दिवसीय बैठक 15 सप्टेंबर 2022 रोजी उझबेकिस्तानमधील समरकंद येथे आयोजित केली गेली. ही जी बैठक आहे ती एस-सी-ओच्या म्हणजेच शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशनच्या प्रमुखांची ही 22वी बैठक होती आणि ह्या बैठकीमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? या बैठकीमध्ये भारताकडून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी उपस्थित होते, आपल्या भारताचं प्रतिनिधित्व करत होते. बैठकीदरम्यान नेत्यांनी मागील 2 दशकांमधील म्हणजे गेल्या 20 वर्षांमधील संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला व भविष्यात राज्य आणि बहुपक्षीय कॉर्पोरेशनच्या शक्यतांवर चर्चा सुद्धा केली. पुढील प्रश्न, डॅश डॅशने पहिले चुकून झाले बरं का, पहिले हवं होतं. पहिले शून्य मंच किंवा फोरम आयोजित केले. ऑप्शन ए नीती आयोग, ऑप्शन बी गृह मंत्रालय, ऑप्शन सी राष्ट्रीय विकास परिषद आणि ऑप्शन डी संरक्षण मंत्रालय. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए नीती आयोग. नीती आयोगाने पहिले शून्य मंच किंवा फोरम आयोजित केले आहे. शून्य प्रदूषण ई मोबिलिटी मोहिमेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त नीती आयोगाने शून्य मंच किंवा फोरमचे आयोजन केले आहे. 14 सप्टेंबर 2021 रोजी दिल्लीमधून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली होती. कुठल्या मोहिमेची? शून्य प्रदूषण ई मोबिलिटी ह्या मोहिमेची. या कार्यक्रमात असे सांगण्यात आले की भारतीय नागरिकांसाठी हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांसोबतच भारतातील स्वच्छतेला सुद्धा गती दिली जाईल. हे जे ही जी मोहीम आहे ती कधी सुरू करण्यात आली आणि तिच्या वर्धापन दिनानिमित्त कोणामार्फत काय सुरू करण्यात आलं, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तर तुम्ही ह्या न्यूजबद्दल त्या गोष्टी लक्षात ठेवा. आता आपण पुढील न्यूज बघू. देशातील पहिले वन विद्यापीठ कुठे सुरू केले जाणार आहे? ऑप्शन ए उत्तर प्रदेश, ऑप्शन बी मध्य प्रदेश, ऑप्शन सी तेलंगणा आणि ऑप्शन डी कर्नाटक. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी तेलंगणा. तेलंगणा राज्य सरकारने राज्यात वन विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्यासाठी तेलंगणा राज्य सरकारने वन विद्यापीठ कायदा 2022 सुद्धा पारित केलेला आहे. कायद्यानुसार तेलंगणा हैदराबादमधील जे फॉरेस्ट कॉलेज अँड रिसर्च इन्स्टिट्यूट आहे त्याला विद्यापीठाचा दर्जा देणार आहे. कोणाला विद्यापीठाचा दर्जा देणार आहे हे पण महत्त्वाचं आहे, ते पण तुम्ही लक्षात असू द्या. हे देशातील असे पहिलेच वन विद्यापीठ आहे. वनाशी संबंधित वन विद्यापीठ असं भारतामध्ये एकही नव्हतं. आणि अजून एक महत्त्वाची विशेष बाब म्हणजे संपूर्ण जगामध्ये वन विद्यापीठ असणारे फक्त 3च देश आहे. याच्यापूर्वी भारताच्या पूर्वी आधी 2 देश होते आणि आता असा भारत आपला हा 3रा देश बनलेला आहे की ज्यामध्ये वन विद्यापीठ आहे. पहिले तो देश कोणते होते तर रशिया आणि चीन. आता जगामध्ये फक्त असे 3च विद्यापीठ आहेत की ज्यामध्ये वन विद्यापीठ आहेत. पहिला आहे रशिया, दुसरा आहे चीन आणि तिसरा आहे आपला भारत देश. पुढील न्यूज बघू. जागतिक ओझोन दिवस कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 14 सप्टेंबर, ऑप्शन बी 15 सप्टेंबर, ऑप्शन सी 16 सप्टेंबर आणि ऑप्शन डी 17 सप्टेंबर. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन सी 16 सप्टेंबर. जागतिक ओझोन दिवस जो आहे तो आपण दरवर्षी 16 सप्टेंबर रोजी साजरा करत असतो. उद्देश काय आहे की हा जो ओझोनचा थर आहे तो कमी होण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवणे आणि ओझोनचा थर टिकवण्यासाठी संभाव्य उपाय शोधणे. 1994ला युनायटेड नेशन जनरल असेंब्लीमार्फत या दिनाची घोषणा करण्यात आली होती आणि मग त्या वर्षापासून आपण दरवर्षी हा जो जागतिक ओझोन दिवस आहे तो आपण दरवर्षी साजरा करत असतो 16 सप्टेंबर रोजी. 2022ची ह्या दिनाची थीम किंवा संकल्पना काय आहे? ग्लोबल कॉर्पोरेशन प्रोटेक्टिंग लाईफ ऑन अर्थ, म्हणजेच पृथ्वीवरील जीवनाचे संरक्षण करणारे जागतिक सहकार्य.
पुढील न्यूज बघू, त्याच्यावर आधारित प्रश्न बघू. 2023 हे वर्ष डॅश डॅशचे आंतरराष्ट्रीय वर्ष आहे. 2023 हे वर्ष डॅश डॅशचे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. ऑप्शन ए ज्वारी, ऑप्शन बी बाजरी, ऑप्शन सी मका आणि ऑप्शन डी कापूस. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी बाजरी. 2023 हे वर्ष आंतरराष्ट्रीय बाजरी वर्ष म्हणून घोषित झालेले आहे. बाजरी म्हणजे तुम्हाला माहितीच असेल, ते ज्वारी बाजरी वगैरे असं ना धान्य असतं ना, तर तीच बाजरी. ही बाजरी म्हणजे असं तुम्ही दुसरी कुठलीही गोष्ट कन्सिडर करू नका. ही बाजरी म्हणजे धान्यातलीच ही एक बाजरी आहे. बाजरीच्या आंतरराष्ट्रीय वर्ष 2023 साठी केंद्रीय कृषी मंत्रालयाने सप्टेंबर महिन्यात विविध उपक्रम सुरू केले आहे. फॉर एक्झाम्पल, आरोग्यासाठी भारताची संपत्ती आणि बाजरी ह्या संकल्पनेसह कॉमिक स्टोरी बनवण्याची स्पर्धा आयोजित केली गेली आहे. आणि ही जी स्पर्धा आहे ती 5 सप्टेंबर रोजी सुरू झाली आहे आणि ही स्पर्धा संपणार आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये, 2022च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये. हेतू काय आहे तर जनमानसांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी बाजरीचे आरोग्यविषयक फायद्यांचे प्रदर्शन घडवणे. आता आपण पुढील न्यूजवर आधारित प्रश्न बघू. जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन ए 14 जानेवारी, ऑप्शन बी 10 जानेवारी, ऑप्शन सी 14 सप्टेंबर आणि ऑप्शन डी 10 सप्टेंबर. ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन बी 10 जानेवारी. इथे जागतिक विचारलंय, कुठलं विचारलंय? राष्ट्रीय विचारलंय की जागतिक विचारलंय ते डोकं ठिकाणावर ठेवून नीट प्रश्न वाचायचा असतो. जागतिक दिन साजरा केला जातो, जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो 10 जानेवारीला आणि राष्ट्रीय हिंदी दिन साजरा केला जातो 14 सप्टेंबरला. ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. जागतिक हिंदी दिन कधी साजरा केला जातो आणि राष्ट्रीय हिंदी दिन कधी साजरा केला जातो. राष्ट्रीय हिंदी दिवस जो आहे तो दरवर्षी आपण 14 सप्टेंबर रोजी साजरा करत असतो. हिंदी एक आंतरराष्ट्रीय भाषा आहे व हिंदी भाषा देशातील अधिकृत भाषांपैकी एक म्हणून हिंदीचा स्वीकार केल्याबद्दल हा जो दिन आहे तो आपण साजरा करत असतो. भारतीय जी घटना आहे, भारतीय जे संविधान आहे त्याने हिंदी ही भाषा भारताची अधिकृत भाषा म्हणून 14 सप्टेंबर 1949ला स्वीकारली होती. आणि ह्या दिनाची आठवण म्हणून आपण 14 सप्टेंबर हा जो दिन आहे तो राष्ट्रीय हिंदी दिवस म्हणून साजरा करत असतो. जागतिक हिंदी दिवस असतो 10 जानेवारीला. आता आपण ह्या लेक्चरमधली शेवटची न्यूज बघू, त्यावर आधारित प्रश्न बघू. पुढीलपैकी कोणाची नियुक्ती भारताच्या महान्यायवादीपदी करण्यात आली? ऑप्शन ए मुकुल रोहतगी, ऑप्शन बी के वेणुगोपाल आणि ऑप्शन सी मनोज रोहतगी आणि ऑप्शन डी सुनील वर्मा. आणि ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल ऑप्शन ए मुकुल रोहतगी. भारताचे महान्यायवादी नवीन महान्यायवादी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे मुकुल रोहतगी यांची. 1 ऑक्टोबर 2022 पासून हे त्यांचा पदभार सांभाळतील भारताचे महान्यायवादी पदाचा. ते दुसऱ्यांदा भारताचे महान्यायवादी बनणार आहेत. ह्यापूर्वी ते कधी बनले होते? पहिल्यांदा ते 2014 ते 2017 ह्या 3 वर्षांच्या कालावधीसाठी ते आपल्या भारताचे महान्यायवादी होते. 30 सप्टेंबर 2022 रोजी सध्याचे जे महान्यायवादी आहे वेणुगोपाल यांची निवृत्ती होणार आहे महान्यायवादी पदावरून. आणि मग आता त्यांच्या जागी आता हे जे मुकुल रोहतगी आहेत ते भारताचे नवीन महान्यायवादी बनणार आहे. महान्यायवादी हे भारत सरकारचे मुख्य कायदा सल्लागार असतात आणि त्यांच्याशी संबंधित आपल्या भारतीय घटनेतील कलम कोणता आहे तर 76वा. अशा प्रकारे जे महत्त्वाचे पॉईंट्स होते, ज्या चालू घडामोडी होत्या महत्त्वाच्या ह्या आठवडाभरासाठीच्या, त्या आज आपण इथे अभ्यासल्या. आय होप हे जे लेक्चर आहे ते तुम्हाला आवडलं असेल आणि समजलं सुद्धा असेल. हे लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा आणि शेअर करा. आणि हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.